अब्दुल सत्तारांच्या मंदिर दर्शनावर आता राजकीय वातावरण तापलंय. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने आता मोठा वाद निर्माण झालाय. अब्दुल सत्तार मंदिरातून गेल्यानंतर काही तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपून मंदिराचं पुन्हा शुद्धीकरण केल्याचं समोर आलंय. दरम्यान यानंतर उलटसुलट चर्चा देखील झाल्यात. सत्तारांच्या महादेव मंदिर प्रवेशामुळे आता नवीन वाद सुरू झालाय. भाजपचा विरोध करत मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलंय. या मंदिर प्रवेशावरून आता राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये तापल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान सिल्लोड तालुक्यातील आमदार अब्दुल सत्तार यांनी रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने सत्तार यांनी दर्शन घेतलं. त्यावर गावातील काही तरुणांनी आक्षेप घेतलाय आणि यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील केली जाते. सत्तार धर्माने मुसलमान आहेत, त्यावर ते गोमांस देखील खातात, त्यामुळे मंदिरच अपवित्र झाल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय. दरम्यान मंदिरात गोमूत्र शिंपणात मंदिर पवित्र केल्याचा दावा देखील केला जातोय. भाजप कार्यकर्त्यांनी त्या मंदिरात गोमूत्र शिंपडले अशी माहिती सिल्लोड भाजपचे शहर अध्यक्ष मनोज मोरेलू यांनी दिली आहे. दरम्यान या मंदिर प्रवेशावर आता राजकीय वातावरण पुन्हा एकदा सुरू झालंय. सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे का, नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं अशी टीका आता केली जाते. त्यामुळे त्यांनी केलेल्या या प्रवेशावरून, त्यांनी मंदिरामध्ये दर्शन केल्यावरून आता नवीन राजकीय वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं.